श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पुढचे 7 दिवस या 5 राशींसाठी अगदी भाग्याचे दिवस ठरणार आहेत. तर मंडळी, पुढचा येणारा आठवडा तुमच्यासाठी अगदी भाग्याचा ठरणार आहे. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या 5 राशी आहेत ज्या भाग्याच्या ठरणार आहेत. तर मंडळी, आपल्याला ह्या 5 राशींचे भाग्य ह्या मे महिन्याच्या स्टार्टिंगमध्ये ज्यांचं भाग्य अगदी श्रीमंत, पैसा, अगदी प्रेमामध्ये यश मिळणार आहे, असे हे 5 राशी कोणत्या आहेत आणि त्यांचा दिवस त्यांचा आठवडा कसा जाणार आहे ते आपण पाहूया. तर चला मंडळी, मे महिना हा सुरू झाले. आता मे महिना उद्यापासून सुरू होणार आहे. तर ह्या येणाऱ्या आठवड्यात अनेक बदल घेऊन येतोय. तर मंडळी, ह्या आठवड्यात काही राशींसाठी खूप शुभ राहील. या काळात ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे शुभ नीचभंग राजयोग बनतोय, ज्यामुळे 5 राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधामध्ये नवीन ऊर्जा मिळू शकते. हा आठवडा कोणत्या राशीसाठी भाग्यवान राहील? साप्ताहिक भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया. चला तर मग जाणून घेऊया. हा येतेला आठवडा आपल्यासाठी आठवड्यात पॉवरफुल नीचभंग राजयोग बनतोय. 5 राशी भाग्यशाली आहेत. त्या कोणत्या आहेत? ज्योतिषशास्त्रानुसार या मे महिन्याच्या आठवड्यात कोणाला राजयोग आणि धनयोगाचा संयोग होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला बुध मीनमध्ये भ्रमण करेल, ज्यामुळे नीचभंग राजयोग निर्माण होईल. या व्यतिरिक्त चंद्र आणि मंगळामुळे धनयोग निर्माण होईल. या ग्रहस्थीमुळे 5 राशींना फायदा होऊ शकतो. या राशींना भाग्याचा लाभ मिळू शकतो. साप्ताहिक भाग्यशाली राशी भविष्य सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या त्या 5 राशी आहेत. तर पहिली रास आहे वृषभ राशींच्या लोकांच्यासाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन येईल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते. तुमचे विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणतील. या आठवड्यात तुमचा खर्च खूप जास्त असू शकतो. भावनिक घटकांमुळे लक्षणीय खर्च होईल. तुमच्या प्रेमजीवनात एक नवीन सुरुवात होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद आणि शांती मिळेल. तर मंडळी, दुसरी आहे मिथुन राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा तुमचा चांगला असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप आनंददायी वेळ घालवणार. शिवाय जर तुम्ही कौटुंबिक बाबींकडे लक्ष दिले तर तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता वाटू शकते. तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळेल. तुमच्या प्रेम जीवनाच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या जीवनात शांती मिळेल. कामाच्या बाबतीत अनावश्यक अस्वस्थता असू शकते, परंतु तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने सर्वांना प्रभावित कराल. तर मंडळी, तिसरा आहे कर्क राशींच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशींच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा व्यस्त असेल. हा आठवडा तुमच्या कामात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. शिवाय तुमच्या नात्यातील परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. तुमचे प्रेमजीवन देखील उत्साही राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून पूर्ण लक्ष मिळेल. आर्थिक बाबी सामान्य राहतील. तुमच्या अंतर्ज्ञानावर आधारित निर्णय घ्या. या आठवड्यात तुम्ही कामाशी संबंधित किंवा तुमच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणताही प्रवास केल्यास यशस्वी व्हाल. नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा विचार देखील करू शकता. तर चौथा आहे कन्या राशींच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशींच्या लोकांसाठी काळ खूप अनुकूल असेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात आर्थिक वाढीची अनेक चिन्हे दिसतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात जाणवेल. याशिवाय या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद शांती नांदेल.
या आठवड्याच्या अखेरीस तुमच्या करिअर आणि प्रेम जीवनात हळूहळू सुधारणा होईल. तर मंडळी, धनुराशीच्या जातकांनो, 5वा आहे धनुरास. तर धनुराशीच्या जातकांनो, धनुराशींच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत यश घेऊन येईल. या आठवड्यात भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्यही लक्षणीयरित्या सुधारेल. तुमच्या प्रेमजीवनात महत्त्वाचे संघर्ष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या कामाचे खूप कौतुक करतील. तुम्ही तुमची कामे पूर्ण एकाग्रतेने पूर्ण कराल, ज्यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.